नमस्कार मैत्रिणींनो, ह्या उन्हाळ्यात करा हे थंडगार आणि चविष्ट पेय. तर चला 3 प्रकारचे बघूया आपण. आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे एका भांड्यात. हे दूध तापवलेले नाही आहे, कच्चेच आहे. तर हा जो बाउल आहे त्यात मी इथून 4 चमचे दूध घेणार आहे. 2, 3 आणि 4. आपण उन्हाळ्यासाठी खास छान पदार्थ बनवणार आहोत. तर त्यात आपण घेणार आहोत 3 पदार्थ: मिल्कशेक, बदाम शेक आणि फ्रूट कस्टर्ड. तर आता हे जे दूध आहे, कच्चं दूध, त्यात 8 टीस्पून साखर टाकणार आहे. माझा प्रत्येक पदार्थ हा मी परफेक्ट देत असते आणि हाही पदार्थ मी परफेक्ट देत आहे, बिलकुल मोजमापाने देत आहे, कुठलीही चूक नाही आहे. तुम्ही या पद्धतीने केला तर तुम्हाला अगदीच खाण्याचे समाधान मिळणार आहे आणि थंड खूप सुंदर हा पदार्थ बनणार आहे. तुम्हाला खूप आवडेल आणि बिलकुल मार्केटसारखा पदार्थ देत आहे. तर आता आपण यात 8 टीस्पून साखर टाकून घेणार आहोत. टीस्पून असा असतो बघा, हा टीस्पून लिहिला आहे, 1 टीस्पून आहे हा. तर असे आपण 8 घेणार आहे. तुम्ही पोह्याचे चमचे घेतले तरीही चालेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर 8 टीस्पून ही आपण साखर टाकली आहे ह्या कच्च्या दुधात. हे दूध उकळवण्यास ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत दुसरी प्रोसेस करूया. याला उकळू देऊया छान. ही कस्टर्ड पावडर आहे, हे टेबलस्पून आहे, दिसत असेल इथे. तर हे 2 भरून घ्यायचे आहेत. 1 दुसरं पण टाकणार आहे. 2 यात टाकून हे मिक्स करून घ्यायचे छान. दूध पूर्ण उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस कमी करून द्यायचा आहे आणि हे आपलं कस्टर्ड त्यात टाकून द्यायचं आहे. कस्टर्ड टाकल्यानंतर चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे ते छान मिक्स होईल त्यात आणि घट्ट होत जाईल. गॅस चालूच ठेवायचा आहे आणि ढवळत राहायचं आहे चमच्याने, म्हणजे ते खाली लागणार नाही आणि घट्ट होऊन जाईल. अगदी 2-3 मिनिटातच ते घट्ट व्हायला सुरुवात होते आणि बऱ्यापैकी घट्ट होतोय बघा. आणि जेव्हा आपण चमचा बाहेर काढतो आणि त्याच्यावर हात फिरवला जातो बोट, तेव्हा ते जर आपल्याला घट्ट लागलं, चमच्याला चिकटलेलं असलं, तर समजायचं की झालंय. मग तुम्ही गॅस बंद करू शकता. याप्रमाणे रेष पडली की बंद करायचा आहे गॅस. खूपच छान घट्ट झालेलं आहे आणि पूर्णपणे मिक्सही झाले आहे त्यात आणि रंग खूप सुंदर आलेला आहे आणि चमचाला पण लागलं आहे बघा. म्हणजेच आपलं हे तयार आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि एका गार पाण्याच्या भांड्यात याला ठेवून देणार आहे. या पद्धतीने मी इथे पाणी ठेवलेलं आहे. आता हे जे भांडं आहे यात ठेवून घेणार आहे जरा वेळ. आता हे जरा रूम टेम्परेचरवर आल्यावर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे भांडं. हे खूप गार झालेलं आहे आणि जर
तुमचं याच पद्धतीने गार झालं किंवा याच्यापेक्षा जास्त गार झालं, म्हणजे बर्फासारखं जर झालं, तर तुम्ही मिक्सरमध्ये एकदा दोनदा फिरवून घ्या. ते छान होऊन जातं आणि मस्त चिकन पण होतं. खूप सुंदर घट्ट झालंय बघा. तुमचं जर याच्यापेक्षा गार झालं किंवा बर्फ बनला त्याच्यात, तर तुम्ही मिक्सरमध्ये त्याला काढून घेऊ शकता. छान होऊन जातं. तर आपण आता सर्व करूया 3 वेगवेगळ्या प्रकारचे थंड पेय. चला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तुम्ही बघू शकता इतकं छान घट्ट झालेलं आहे हे. आता आपण यात ओतून घेऊया. हा ग्लास मी ठेवलेला आहे, पोर केलेला आहे. जे आपण बाहेर पितो तेच हे मिल्कशेक आहे. तुम्ही हे घरी अगदी कमी पैशात बनवू शकताय आणि ह्या उन्हामध्ये स्वतःला गार ठेवू शकताय. फक्त कस्टर्ड पावडर आणायची आहे बस. तुम्ही हे पिऊन बघा, करून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर कळवा कसं झालंय ते. तुम्हाला नक्कीच आवडेल. माझे सगळे हे ब्लॉग असतात ते कमर्शियल असतात. तर तुम्हाला हा मिल्कशेक कसा वाटला जरूर कळवा. हा आपला एक पदार्थ तयार आहे. आता दुसरा पदार्थ आपण करूया. मिल्कशेक बघितला. आता आपण बनवत आहोत बदाम शेक. त्यासाठी मी हा थोडा मोठाच ग्लास घेतला आहे जो छान दिसतो आणि त्यात आता मी हे आपलं जे मिल्कशेक आहे ते पोर करत आहे. पूर्ण भरून घेणार आहे. आपण जेव्हा ह्या मिल्कशेकवर बदाम टाकतो तेव्हा तो बदाम शेक होतो. तर आपला हा बदाम शेक बिलकुल रेडी आहे पिण्यासाठी. तुम्हीही बनवून याचा जरूर आनंद घ्या आणि मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. हा बदाम शेक खूपच सुंदर लागतो आणि दिसायलाही किती सुंदर रंग आलाय बघा आणि टेस्ट पण अप्रतिम आहे याची. आता आपण पुढचा पदार्थ घेत आहोत फ्रूट कस्टर्ड. तर यात मी आता ॲपल घेतलेले आहे. ॲपलचे छोटे छोटे तुकडे केले आहेत, खूप मोठे केलेले नाही आहे. असेच छान लागतात. नंतर मी चिकू घेतला आहे थोडासा. चिकू पण खूप सुंदर लागतो. यात फ्रूट कस्टर्डमध्ये जरा गोडसरच फळं टाकली जातात. आंबट फळं यात टाकल्यावर हे टेस्टी लागत नाही. तर यात द्राक्षही टाकले जातात. तर मी असे लांबट असे कापून घेतलेले आहेत. आणि केळीसुद्धा छान लागतात. तुम्ही केळीही टाकू शकता यात. त्यानंतर टाकत आहे पपैया किंवा तुम्ही तुमच्याकडे मँगो असेल, पपैया असेल तेही तुम्ही फ्रूट टाकू शकता यात. नंतर मी यात डाळिंब टाकत आहे. डाळिंब मी इथे थोडंच टाकलं आहे कारण मी वरूनही ते सर्व करणार आहे. तर असे हे सुंदर कलरफुल फळं इथे दिसत आहेत. आपण जवळून बघूया. खूपच सुंदर दिसतात हे. खूपच सुंदर लागतं हे फ्रूट कस्टर्ड. तर आपण आता जे कस्टर्ड बनवलेलं आहे ते या फळांवर टाकून घेत आहे जेणेकरून याचा स्वाद आणखीन छान वाढेल. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकताय. तर याप्रमाणे पोर करून घेतलेलं आहे. सर्व फळांवर झाकलं गेलं आहे. तुम्ही मोठ्या बाउलमध्ये पण हे करू शकतात. खूप सुंदर दिसतं आणि लागतं. तर आता हे पोर झालं आहे सगळं कस्टर्ड यावर. आता याच्यावर आपण थोडं डेकोरेशन करूया. याच्यात मी आता डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत. ते खूप सुंदर दिसतात याच्यावर. लालसर त्यांचा कलर इतका उठून दिसतो म्हणून हे नेहमीच टाकावे. त्यानंतर बदाम टाकून घेणार आहे म्हणजे बदाम शेकचा पण आपल्याला आस्वाद मिळेल. नंतर थोडे किसमिस वगैरे टाकणार आहे. ड्रायफ्रूट्स तुम्हाला जेवढे टाकता येईल तेवढे तुम्ही टाका. ते छानच लागतात या फळांवर. आणि तुम्ही हे मिक्सही करू शकतात सगळे फळं छानपैकी आणि त्याप्रमाणे खाऊ शकतात. मी असेच
डेकोरेटिव्ह केले आहेत. नंतर मी यावर तुटी फुटी टाकणार आहे. ही पण खूप सुंदर लागते आणि दिसायलाही तितकीच सुंदर दिसते. तर आपण जवळून बघूया. खूप सुंदर डिश आपली तयार झालेली आहे. माझ्या रेसिपी रोज असतात, तर जरूर बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि परत भेटूया उद्या मैत्रिणींनो.